ताटाची शोभा आणि जिभेची चव वाढवणारी ही उपवासाची चटपटीत अशी मिरची पाहून तोंडाला पाणी सुटले ना। चला तर मग मिलर्स रेसिपीज मध्ये आज आपण ही उपवासाची चटपटीत अशी मिरची कशी करायची हे पाहणार आहोत। तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। उपवासाला तोंडी लावणीसाठी ही चटपटीत अशी मिरची करण्यासाठी इथे मी साधारण पाव किलोच्या प्रमाणात या मिरच्या घेतल्या आहेत। तर मार्केटमध्ये बघा या अशा पोपटी रंगाच्या मिरच्या मिळतात ना, त्या कमी तिखट असतात आणि चवीला खूप छान असतात। तर या पाव किलो मिरच्यांसाठी इथे अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर, पाव चमचा सैंधव मीठ, पाव चमचा साधं मीठ आणि 1 चमचा लिंबाचा रस, या इतक्याच साहित्यामध्ये मस्त चटपटीत अशी ही मिरची बनवणार आहोत। तर त्या करताना या मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्यात आणि कोरड्या कापडाने पुसून घेतल्यात। तर आता या चिरून घ्यायचे। तर मिरची बघा ही खूप लांबट असते ना, तर मिरचीचे 2 तुकडे करायचे आणि मिरचीला ना मधून एक अशी चीर मारून घ्यायची। तर खूप जास्त आरपार चीर मारायची नाहीये, अशी वरूनच चीर मारायची इथे या पद्धतीने। आणि सर्व मिरच्यांना या अशा पद्धतीने चिरून घ्यायच्या। या अशा पद्धतीने मिरची चिरली ना की यामध्ये जे आपण मसाले घालणार आहोत ना, त्या मिरचीच्या आतपर्यंत मुरतात आणि त्याची चव ना खूप छान लागते। तर सर्व मिरच्यांना या पद्धतीने चिरून घ्यायच्या। तर इथे पहा या सर्व मिरच्या आता मी चिरून घेतल्या आहेत। आता या आपल्याला फ्राय करून घ्यायच्या। तर त्याकरता कढईमध्ये पॅनमध्ये किंवा तुमच्याकडे जर असा लोखंडी तवा असेल तर त्यामध्ये 1 ते 1.5 चमचाभर तेल घ्यायचं आणि हे तेल ना या तव्याला सर्व बाजूनी असं पसरवून घ्यायचं, जेणेकरून काय होतं मिरच्या भाजताना ना जास्त ठसका लागत नाही। आता हे तेल चांगलं तापलं ना की त्यामध्ये या मिरच्या घालायच्या आणि चांगल्या परतून घ्यायच्या। इथे गॅसची फ्लेम ही लो टू मीडियमच्या मध्ये ठेवायची आणि साधारण 1 मिनिटभर तरी या मिरच्या चांगल्या तेलामध्ये परतून घ्यायच्या। आता इथे बघा मिरच्यांना ना सर्व बाजूंनी तेलाचं कोटिंग झालं आहे। आता काय करायचं, मिरच्यांना या तव्यामध्ये अशा पद्धतीने सगळ्या बाजूंनी पसरवून घ्यायच्या आणि साधारण अर्धा मिनिटभर थांबवून या मिरच्या पुन्हा एकदा परतायच्या। अशा पद्धतीने काय होतं, या मिरच्यांना सर्व बाजूनी एकसारख्या अशा भाजल्या जातात आणि छान खरपूस अशा भाजल्या जातात। तर साधारण 2-3 मिनिटं तरी ना या मिरच्या मध्ये मध्ये थांबत मध्ये मध्ये परतत ना चांगले डाग पडेपर्यंत भाजून घ्यायच्या। तर इथे बघा या मिरच्या किती मस्त खमंग अशा भाजल्या गेल्यात, मस्त याच्यावर डाग देखील पडले आहेत आणि या सर्व बाजूनी ना एकसारख्या अशा भाजल्या गेल्यात। आता या मिरच्यांमध्ये ना आपण बाकीचे मसाले मिक्स करायचे। तर यामध्ये घालायची आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर, पाव चमचा सैंधव मीठ आणि पाव चमचा साधं मीठ। हे सर्व मसाले टाकून झाले ना की गॅसची फ्लेम ना लगेचच लो करायची, नाहीतर ना हे मसाले करपू शकतात। आणि त्यानंतर मसाले आणि मिरच्या ना मस्त व्यवस्थित अशा ना मिसळून घ्यायच्या, व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि यावर ना झाकण ठेवून साधारण अर्धा मिनिटभर तरी वाफ काढायची। आता साधारण अर्धा 1 मिनिटानंतर आपण झाकण उघडून बघूया। तर इथे बघा या मिरच्यांना काय मस्त अशी वाफ बसली आहे आणि हे मसाले देखील ना मिरच्यांमध्ये छान असे मिक्स झाले आहेत। आता या मिक्स करून घ्यायच्या आणि या मिरच्या आणखीन चटपटीत करण्यासाठी यामध्ये लिंबाचा रस घालायचा आणि हे सर्व ना मस्त व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं। लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही इथे पाव चमचा आमचूर पावडर देखील वापरू शकता। आता हे सर्व मिश्रण ना थोडं कोरडं वाटतंय म्हणून इथे 1 चमचाभर मी पाणी घालते। पाणी घातल्यानंतर लगेचच यावर झाकण ठेवायचं आणि 1 मिनिटाची वाफ काढायची। आता हे वाफेमध्ये ना या मिरच्या चांगल्या शिजल्या जातात आणि सर्व मसाले ना व्यवस्थित असे मिळून येतात। तर तुम्ही इथे पाहतच आहात की किती मस्त मसालेदार, रसरशीत आणि चटपटीत अशी ही मिरची तयार झाली आहे। तर उपवासासाठी हा मस्त चमचमीत चटपटीत असा हा तोंडी लावणीचा बेत तुम्ही नक्की करून पहा। तर आजची ही चटपटीत अशी रेसिपी तुम्हाला आवडली असेल ना, तर या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। मिलर्स रेसिपीज या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद।